नांदेड महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविलाय। यावेळी ओबीसी आरक्षणात 1% कमी करण्यात आल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे। याचबरोबर भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग आणि महानगरपालिका काम करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश मारावर यांनी केला आहे। आयुक्तांच्या मनमानी कारभाराने आरक्षण सोडतीला गोंधळीच्या थाळीत उचलले असल्याचा त्यांचा आरोप आहे। या कार्यक्रमात ठाकरे सेनेने भाजपावर आणि महापालिका आयुक्तांवर जोरदार टीका केली आहे। नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेले आहे। या आरक्षणमध्ये नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे। राज्य निवडणूक आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे। ओबीसीला 22 जागा राहायला पाहिजे, 1% कमी करून ओबीसीला 21 जागा देण्यात आले। प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसी महिला डायरेक्ट अपॉइंटमेंट करण्यात आलेली। ऑलरेडी प्रभाग क्रमांक 4 मध्ये एससी महिला असताना ओबीसी महिला आरक्षित कोणाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाचा एक माजी महापौर त्यांची मिसेसला सोयी होण्यासाठी आयुक्तांनी ओबीसी प्रभाग क्रमांक 4 महिलांसाठी आरक्षित केलेत का, आमचा हा सवाल आहे। आणि एकंदरीत ही जे आरक्षण जाहीर झालेले ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली झालेली आहेत। महाराष्ट्र निवडणूक आयुक्त हे भारतीय जनता पार्टीचा भावले झालेले आहेत। त्यांनी काही परिपत्रक काढून आरक्षणाची पायमल्ली करत आहेत। ओबीसीचा 1% कमी करून ओबीसीवर अन्याय करत आहेत आणि इतर अनेक प्रभागामध्ये या नांदेड महानगरपालिका आयुक्तांनी मनमानी केलेला आहे। त्याचा जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करण्यात येत आहे।